प्रश्न: मालिकेच्या पुढील भागात असा कोणता मोठा खुलासा होणार आहे ज्यामुळे सारंग आणि अस्मीचं नातं डळमळीत होईल? उत्तर: पुढील भागात अस्मीचा जुना बॉयफ्रेंड अभिजित परत येतो आणि तो सारंग समोर अस्मीबद्दल काही धक्कादायक खुलासे करतो. अभिजित सांगतो की अस्मीचं सारंगवर प्रेम करणं ही फक्त एक खेळी आहे आणि तिचा खरा हेतू सारंगच्या संपत्तीवर डोळा ठेवण्याचा आहे. हे ऐकून सारंग अस्मीपासून दुरावतो आणि त्याच्या मनात सावलीबद्दल अजूनच प्रेम वाढत जातं. प्रश्न: ऐश्वर्या सारंग आणि सावलीच्या नात्यात पुन्हा वीग आणणार का? उत्तर: हो. ऐश्वर्या पुढच्या भागात सावली विरुद्ध मोठं षडयंत्र रचणार आहे. ती सारंगच्या मनात सावलीबद्दल शंका निर्माण करण्यासाठी जुन्या गोष्टी उकरून काढते. ऐश्वर्या सावलीला एका चुकीच्या प्रकरणात फसवते आणि सारंगच्या मनात तिच्याविषयी संभ्रम निर्माण करते. मात्र सावलीला वेळेवर पुरावे सापडतील का हे पाहणं रंजक ठरेल. प्रश्न: अस्मीला ऐश्वर्याकडून मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टचं रहस्य काय आहे? उत्तर: ऐश्वर्या आणि अस्मी यांच्यात एक गोपनीय कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यामध्ये अस्मीला सावलीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम दिलं आहे. परंतु या कॉन्ट्रॅक्टमध्ये अस्मीने तिच्या स्वार्थासाठी काही अटी लपवल्या आहेत ज्या ऐश्वर्यालाही माहिती नाहीत. पुढच्या भागात हे कॉन्ट्रॅक्ट सावलीच्या हाती पडणार आणि त्यातून मोठा धमाका होणार आहे. प्रश्न: जयंती ऑफिसमध्ये जाऊन नेमकं काय शोधणार आहे? उत्तर: जयंती ऑफिसमध्ये जाऊन आपल्या सखाच्या बॉसला भेटते आणि तिथे तिला कळतं की सखा मोठ्या कंपनीत काम करत नसून तो एका लहानशा ठिकाणी काम करतो. ही माहिती तिने घरी सांगितल्यास घरामध्ये मोठं नाट्य घडणार आहे. सखा आपलं सत्य लपवत असल्याने जयंतीला मोठा धक्का बसतो आणि ती आपल्या आई वडिलांसमोर हा सगळा प्रकार उघड करते. प्रश्न: सावलीच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये असा काय धक्कादायक पुरावा आहे? उत्तर: सावलीच्या हातात आलेले कागदपत्र म्हणजे ऐश्वर्या आणि अस्मीमध्ये झालेल्या कॉन्ट्रॅक्टचे पुरावे आहेत. हे कागद सावलीने वाचले तर ऐश्वर्याचं सत्य उघडकीस येणार आणि तिने केलेल्या कटकारस्थानांचा भांडाफोड होणार. पुढच्या भागात सावली हे कागद सारंगसमोर ठेवते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रश्न: जगन्नाथ आणि अलका सावलीबद्दल काय मोठा निर्णय घेणार आहेत? उत्तर: जगन्नाथ आणि अलका सावलीला तिच्या सुरक्षिततेसाठी घर सोडण्याचा सल्ला देतात. त्यांना वाटतं की सावलीवर वाढणाऱ्या संकटांपासून तिला दूर ठेवणं गरजेचं आहे. मात्र सावली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते की परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणार हे पुढील भागात स्पष्ट होईल. प्रश्न: सारंगला अस्मीच्या खऱ्या हेतूबद्दल कधी आणि कसं कळणार आहे? उत्तर: सारंगला अस्मीच्या खऱ्या हेतूबद्दल सत्य अभिजितकडून कळणार आहे. अभिजित जो अस्मीचा जुना प्रियकर आहे तो परत येतो आणि सारंगला अस्मीच्या खेळीचा पर्दाफाश करतो. हे ऐकून सारंग चक्रावतो आणि सावलीवर त्याचं प्रेम आणखी दृढ होतं. प्रश्न: ऐश्वर्या सावलीला घरातून हाकलून देण्यासाठी कोणतं नवं कारस्थान रचणार आहे? उत्तर: ऐश्वर्या सावलीच्या चारित्र्यावर डाग आणण्यासाठी एक बनावट पुरावा तयार करते आणि तो सारंग समोर ठेवते. तिला वाटतं की हे पुरावे पाहून सारंग सावलीला घराबाहेर काढेल, पण सावलीला वेळेवर सत्याचा उलगडा होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. प्रश्न: सारंग आणि सावलीच्या नात्यात नव्या अडचणी कशा येणार आहेत? उत्तर: सारंग आणि सावलीच्या नात्यात ऐश्वर्या आणि अस्मीच्या कटकारस्थानामुळे गैरसमज वाढणार आहेत. ऐश्वर्या सारंगला सावलीवर शंका घेण्यास प्रवृत्त करते तर अस्मी त्याच्या भावना गोंधळात टाकते. या गैरसमजांमधून त्यांचं नातं वाचतं का हे येत्या भागात स्पष्ट होईल. प्रश्न: अस्मी पुन्हा सारंगचं मन जिंकण्यासाठी कोणता डाव खेळणार आहे? उत्तर: अस्मी जुन्या आठवणींना उजाळा देऊन सारंगचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. ती सारंगला त्याच्या आवडीच्या गोष्टींची आठवण करून देऊन त्याचं लक्ष पुन्हा वेधते. मात्र सारंग सावलीच्या प्रेमात इतका गुंतलेला असतो की अस्मीचे प्रयत्न निष्फळ ठरतात. प्रश्न: सावलीच्या आयुष्यात अचानक येणारं संकट काय असेल? उत्तर: सावलीच्या आयुष्यात तिला खोट्या प्रकरणात फसवण्याचा डाव आखला जातो. ऐश्वर्या आणि अस्मी तिच्या विरोधात बनावट पुरावे गोळा करून सावलीला संकटात टाकतात. मात्र सावलीला वेळेत मदत मिळते का हे पुढील भागात स्पष्ट होईल. प्रश्न 1: पुढच्या भागात अस्मी सारंगच्या मनात सावलीविषयी असलेलं प्रेम बदलण्यासाठी कोणता मोठा डाव खेळणार आहे? उत्तर: अस्मी आता थेट सावलीला वाईट सिद्ध करण्यासाठी खोट्या पुराव्यांचा आधार घेणार आहे. ती सारंगच्या मनात संशयाची पाल चुकवण्यासाठी सावली आणि चंद्रकांत यांच्यात नात्याबद्दल खोट्या अफवा पसरवेल. तिचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे सावली आणि सारंग मध्ये गैरसमज निर्माण करून त्यांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करणे.
भविष्यात हेच डावपेच सारंगला सावलीपासून लांब नेतायत, पण जसं जसं सत्य उघड होईल तसं तसं सारंग अस्मीपासून कायमचा दुरावेल. प्रश्न 2. ऐश्वर्या आणि अस्मीची पुढील डावपेच काय असतील? उत्तर: ऐश्वर्या आणि अस्मी आता एकत्र येऊन सावलीला घराबाहेर काढण्यासाठी मोठं षड्यंत्र रचणार आहेत. ऐश्वर्या थेट घरातल्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावलीवर चोरीचा आरोप ठेवेल आणि अस्मी सावलीच्या चारित्र्यावर शंका घेत सारंगला तिच्या विरोधात वळवण्याचा प्रयत्न करेल. पण सावलीची हुशारी आणि सखा याचा विश्वास हे त्यांचे सर्व डाव उधळून लावतील. प्रश्न 3. जयंतीला ऑफिसमध्ये गेल्यावर काय धक्कादायक सत्य समजणार आहे? उत्तर: जयंती ऑफिसमध्ये गेल्यावर तिला सत्य समजेल की तिचा नवरा मोठ्या पदावर नाही, तर तो एका लहानशा कंपनीत साधा कामगार आहे. ही गोष्ट तिला मोठा धक्का देणार आहे आणि त्यामुळे ती आपलं जीवन पूर्णतः बदलण्याचा निर्णय घेईल. भविष्यात जयंती या अपमानाचा बदला घेण्यासाठी सावलीवरचा राग काढेल आणि ऐश्वर्याशी हातमिळवणी करून सावलीला संपवण्याचा प्रयत्न करेल. प्रश्न 4. सारंगच्या आई वडिलांना अस्मीच्या षड्यंत्राची काही कल्पना आहे का? उत्तर: सध्या सारंगचे आईवडील अजूनही अस्मीला निरागस समजत आहेत. त्यांना वाटतं की ती फक्त आपल्या प्रेमासाठी सारंगच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. पण भविष्यात तिलोत्तमा अस्मीची खोटी बाजू उघड करणार आहे आणि ती सावलीला वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे. तिच्या हातात असलेल्या काही पुराव्यांमुळे सारंगचं संपूर्ण घर अस्मीच्या विरोधात उभं राहील. प्रश्न 5. सावलीला ऐश्वर्याच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सचं सत्य कधी कळणार? उत्तर: सावलीला ऐश्वर्याच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सचं सत्य लवकरच कळणार आहे. सखा जेव्हा ते पेपर्स वाचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या मनात शंका येते आणि तो सावलीला हे सांगतो. सावली आणि सखा मिळून हे पेपर्स मिळवून ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी सिद्धांती पुरावे गोळा करणार आहेत. ऐश्वर्याचा हा डाव सगळ्यांसमोर उघडकीस आल्यावर सारंग तिला कायमचं घराबाहेर काढणार. प्रश्न 6. अस्मी आणि ऐश्वर्या यांच्या गुप्त डावपेचामध्ये कोणती मोठी फटाकडी उडणार आहे? उत्तर: अस्मी आणि ऐश्वर्या यांनी सावली विरोधात जे डाव टाकले आहेत त्यामध्ये एक मोठा घोळ होणार आहे. त्यांचे प्लॅन उलटे पडतील आणि त्यांनीच तयार केलेले बनावट पुरावे ऐश्वर्याच्याच विरोधात वापरले जातील. तिलोत्तमा हे पुरावे सारंगच्या हाती देणार आणि त्यामुळे अस्मी आणि ऐश्वर्याचा खोटेपणा उघड होणार. प्रश्न 7. सारंगला सावलीवरचा विश्वास डळमळीत होणार का? उत्तर: सारंगला सावलीवर संशय येईल, पण तो पूर्णतः तिच्यावर अविश्वास दाखवणार नाही. अस्मीच्या खोट्या प्लान्समुळे काही क्षणासाठी सारंग सावलीपासून दुरावेल, पण सावलीचं निस्वार्थ प्रेम आणि तिचा समर्पित स्वभाव सारंगला परत तिच्या जवळ घेऊन येणार. अस्मी आणि ऐश्वर्याचा हा कट फसणार आणि सारंग सावलीवरच प्रेम कायम ठेवेल. प्रश्न 8. भैरवी वझेचं सावलीच्या आयुष्यात काय मोठे योगदान असणार आहे? उत्तर: भैरवी वझे भविष्यात सावलीला मोठा आधार देणार आहे. ती सावलीला सारंगच्या घरातील प्रत्येक कटकारस्थानांपासून वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे. तिच्या मदतीने सावलीला ऐश्वर्या आणि अस्मीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश करता येईल. भैरवी वझेचं समर्थन मिळाल्यावर सावलीचं आयुष्य पुन्हा नव्या उंचीवर जाईल. प्रश्न 9. अस्मीचं पुढचं पाऊल काय असेल? उत्तर: अस्मी आता थेट सावलीच्या चारित्र्यावर संशय घेणार आणि तिला सारंगपासून कायमचं वेगळं करण्याचा प्रयत्न करणार. ती सावलीच्या आणि चंद्रकांतच्या भेटीचे खोटे फोटो आणि व्हिडिओ तयार करून हे सगळं सारंगच्या समोर ठेवणार. पण सावली वेळेत हे पुरावे खोडून काढेल आणि अस्मीच्या खोट्या खेळीला उधळून लावेल. प्रश्न 10. भविष्यात सावलीच्या आयुष्यात कोणता मोठा वळण येणार आहे? उत्तर: सावलीच्या आयुष्यात एक मोठा वळण येणार आहे जेव्हा तिला सारंगच्या आयुष्याची मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. सारंगवर अचानक मोठं संकट येणार आणि सावलीला त्याच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी एक मोठा निर्णय घ्यावा लागणार. या टप्प्यावर सावलीचं निस्वार्थ प्रेम आणि तिच्या संघर्षाची खरी परीक्षा होणार आहे.